आज आपल्या HSRP नंबर प्लेटचं काम चालू आहे आणि लवकरात लवकर तुम्ही पण सगळ्यांनी चेंज करून घ्या. ही अशा प्रकारे आपली नंबर प्लेट लागलेली आहे आणि हे आपले दादा आपल्याला नंबर प्लेट लावून देत आहेत. खूप छान रीतीने लावली आहे आणि त्यांची सिस्टीम खूप भारी आहे. हे असं 3 वेळा करतात आणि त्यानंतर ही नंबर प्लेट डायरेक्ट अटॅच होते. काही जास्त काम नाही आहे, नुसतं फक्त हे 3 वेळा त्यांची मशीन फिरवतात आणि अटॅच होते. छान वाटली, सिस्टीम पण छान केली आहे. हे बघा आता लावलं 1 2 3 काम 25. HSRP नंबर प्लेट बसवून झाली आहे सध्या आणि सध्या मी चाललो आहे आत्ता निलेशकडे आणि थोडंसं काम आहे. आपल्या नवीन फ्लॅट तयार होतं आहे त्याच्याबद्दल काम आहे थोडंसं, ते पण बघणार आहे. थोडंसं काम तिकडे जाऊन आणि ही आपली आधीच्या नंबर प्लेट्स भरपूर घाण झालेत आणि मला असं वाटतंय आपली गाडी खूपच घाण झाली. धुवायची सक्त गरज आहे आपल्याला. लवकरात लवकर गाडी धुतली पाहिजे. बघू, प्लॅन करतो मी की आत्ता गाडी धुणं पॉसिबल आहे का. पॉसिबल असेल तर आत्ताच गाडी धुवून येता बाहेर चाललोच आहे तर. पण हा लुक काही वेगळाच दिसतोय, मस्त वाटते गाडी. मला आधी वाटत होतं की आपल्या नंबर प्लेट सोडून जर आपण दुसऱ्या नंबर प्लेट लावतोय तर कशी दिसेल गाडी, पण नाही, छान दिसतोय. फक्त हा जो पार्ट आहे तो एक्स्ट्रा झाला आहे, त्याच्यासाठी थोडंसं काहीतरी जुगाड करावं लागणार आहे. काहीतरी करतोच नक्कीच. चला निघूया मग आपण आता. बघतो निलेश कुठेपर्यंत आला आहे. हा एक नंबर दिसते गाडी. चला आता आपण निघूया, बुलेट घेऊया आणि पटकन फ्लॅटवरती पण जाऊया. आणि हां, मेन एक गोष्ट सांगायची राहिली, जर तुम्ही 15 ऑगस्ट नंतर जर HSRP नंबर प्लेट लावली नाही तर तुम्हाला दंड बसणार आहे आणि तो दंड जास्त असू शकतो. त्यामुळे तुम्ही 15 ऑगस्ट नंतर जर हा व्हिडिओ बघत असाल तर लवकरात लवकर नंबर प्लेट लावून घ्या, या प्रकारच्या दंडापासून वाचा. चला निघूया. पेंटिंगचं झालं पेंटिंग एक्सटर्नल बाकी आणि एक्सटर्नल मध्ये जातं. मीटर तुमचा खाली बसत आणि तुम्हाला चालू केलं नाही, बसवलं नाही, बसवलं आणि एसीचे बाहेरून होल केलेलं आहे. निलेश आपल्याला बेडरूम भेटली मास्टर. आधी मला ही दिली होती पण आता ही दिली. हाँ अभी इधर हमारा अभी इधर सेटअप हो रहा है.
मोठीवालीच घेतली म्हणजे म्हणलं थोडं काय ना काहीतरी करता येईल ना आपल्याला इथं. व्ह्यू बघ ना इथं कसा आहे, डेंजर व्ह्यू आहे का नाही. तिकडून तिथंपर्यंत दिसतंय बघ ना, त्या रोडपर्यंत दिसतंय पूर्ण. आणि इकडून या साईडला दिसतंय इथं गेटवरचं डायरेक्ट. हे कधी चालू होणार आहे काय माहिती पार्किंगचं. मला सांग आता काय काय करू शकतो आपण रूममध्ये. सध्या वॉर्डरोब नाही अशी नाही आपल्याला, हे अशी इलेक्ट्रिकवाली आहे आपली पार्किंग. जागाच नाही ना, मग हे असं नियोजन करायला लागतं काय ना काय. तर मला सांग आता इथं काय काय करू शकतो. सध्या वॉर्डरोब आणि बेडरूम तेवढं करायला सांगितलं. काय बेड आहे ना, फक्त आता इथं हे लावायचं ठरत आहे. टिपळ का आपलं काय टेबल ठेवायचं बघतोय मी इथं. हां नवीन एखादं घ्यायचं आहे, तो इथं ठेवायचा विचार चालू. काय हां हां हे खालीच जाणार, खालूनच घ्यायचं आहे. आणि इथं बेड ठेवणार आहे, इथं वॉर्डरोब ठेवणार आहे, इथं बेड हां आणि इथं वॉर्डरोब आणि हे सगळं पॅक आहे. हे पूर्ण पॅक करायचं सांगितलं सगळं. आणि जागा आहे ना, मग ते स्टोरेज करता येईल ना नंतर. असं दरवाजे सांगितलं, दरवाजे करून ठेवणार आहे तिथं. साहेब 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 ते तेवढं धुवून द्यायला सांगा ना गाडी आपली. तेवढी गाडी झाली की लगेच तुमचं लावायला सांगतो. लवकर सांगा साहेब, जरा जेवलो नाही आम्ही, घरी जाऊन जेवायचंय. पेमेंट करून द्या तुम्ही, स्कॅनर देतो लगेच. आपलं काय बांधील की काय आहे का नाही, थोडीफार कमी होईल का थोडंफार काय. बघू कसं आहे आता खुर्चीवर बसल्यावर पावर आली लगेच. हा पावर नाही आली, खाली गेले. खाली गेला का तो, घे की वर. नाही होते काय तुम्ही ते मेंटेनन्स नाही ठेवला वाटतं नीट. तुमच्या सारखी येतात ना बसायला अशी, त्यामुळे आम्ही घरी बघत गाडीवर बसलोय, तुम्ही सांगा आता मला. मेंटेनन्स ठेवलं पाहिजे ना. आपली गाडी कसली भारी दिसते इथं. तर धुतल्यावर बघू. ऐक ना आणले ते नंबर प्लेटचं काय करायचं मागच्या, तुला काय वाटतंय काय करायला पाहिजे. कलरच करावं लागेल. ब्लॅक करू का व्हाईट करू. ब्लॅक ना, बघूया. भैया वो अच्छा धोने को बोला, बहुत दिनों के बाद धो रहे. एसी ची आवाज ते तसला वाला एसी नसतो का, फॅन वाला एसी तसला. ते बघा आपली गाडी धुवायला घेतली आता सध्या. दुसऱ्या लुक बघा फक्त. आता हे मागचा लुक बघा असं दिसतोय, थोड्या वेळाने दाखवतो मी. लुक बघा कसली क्वालिटी दिसते गाडी धुतलेली. भाई पण हे काय नेलंय, गाडी धुतली गेले ना दिसते. धुतली पाहिजे सारखं आपण. हे जे आहे निल्या गणले रे थोडंसं. काय करावं लागेल ह्या एरियाला, ट्राय करतो तो. कुछ तो करना पडेगा. हाय हाय कसली भारी दिसते रॉयल एनफील्ड. परत एकदा स्पायडरमॅन स्पॉटेड. कसा आहे स्पायडरमॅन. ना 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 ना. ये आपने बुलेट. ना 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 ना. स्टाइल तो देखो भाई, गजब की स्टाइल. आहे कसली भारी दिसायला लागली बघा गाडी. क्वालिटीचा
बघा धुतल्यावर गाडी खरंच क्वालिटी दिसते आपली. एक नंबर. माझं आता तर ना नेहमीच झालं आहे, गाडी धुतली की पाऊस चालू होतो. हे बघा आता सध्या पाऊस आला आहे, हे बघा. आणि कधीच पाऊस नव्हता आत्ता 2-4 दिवस. मी गाडी धुवायला गेलो की पाऊस येतो आणि चिखल उडतं. मग काय पण बघा भाई, पण गाडी म्हणजे गाडी आहे, पण एक नंबर दिसते. गाडी वॉश केली की एकदम नाद दिसते. त्याचं काहीतरी करावं लागणार आहे आपल्याला. करू त्याचं पण नक्कीच येईल आणि दाखवेल तुम्हाला ते करताना पण आहे ना. ब्लॉगमध्ये घेईन मी नक्की आणि त्याचं पण सांगेन तुम्हाला. तर गाईज ब्लॉग कसा वाटला सांगा. जास्त काही नव्हतं, दिनचर्या ब्लॉग होता. म्हणजे आपण रोज नेहमी आयुष्यात काय करतो ते दाखवायचं ट्राय करतो मी पण. आणि जे काही आहे ते तुमच्यासमोर दाखवलं आहे. आणि कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा. इथून पुढे असे डेली ब्लॉग येत राहतील. सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.